गुड मॉर्निंग. सकाळचे 3:15 वाजले आणि आम्ही निघालोय थाळनेरला. थाळनेर म्हणजे आमच्या घरी, आमच्या गावाला आमच्या घरीच. आमच्या म्हणजे यावेळेस खानदेशमध्ये श्रावणामध्ये कानबाई प्रत्येकाच्या घरी येते आणि तो खूप मोठा सण असतो प्रत्येक गावाचा, खानदेशाचा. पण यावेळेस आनंदाची बातमी अशी आहे की कानबाई आमच्याच घरी येते. सो कानबाई काय असते, काय नक्की तिच्यासाठी काय करता, रोट काय असता, थाट काय असतो, हे मी सगळं तुमच्यासाठी शेअर करणार. आणि थँक्यू तुम्हाला आमची तिरुपती ट्रिपचे व्लॉग आवडले. खूप अननोन लोकांनी पण आम्हाला विचारलं की नेक्स्ट व्लॉग कधी आहे. पण आम्ही डेली व्लॉग करत नाही, पण आता तुमच्यासाठी कानबाईचं काय फंक्शन असते हे आम्ही तुम्हाला दाखवू. पण यावेळेस आपण प्रत्येकाचं इंट्रोडक्शन देऊ जो पण आपल्या ब्लॉग मध्ये येईल. हा, आमच्या मागच्या व्लॉग मध्ये सगळ्यांचं इंट्रोडक्शन राहून गेलं होतं, पण ह्या व्लॉग मध्ये देऊ. आणि 3:15 वाजून गेले, आता आम्ही निघतोय. आणि हा, सगळ्यात फर्स्ट इंट्रोडक्शन आहे आमच्या माऊचं. ही आमची माऊ आहे, ही माऊ आहे, ही दिनेशच्या मामाची मुलगी आहे. ही आमच्या तिरुपती ब्लॉग मध्ये होती. मोस्टली माऊला ओळखतात सगळे. आणि हा आहे सगळ्यात एक्साइटेड राया. किती वाजता उठलाय माऊ आज? तू झोपलाच नाहीये. तो दर अर्धा तासामध्ये उठते, दर अर्धा तासामध्ये अलार्म सारखा वाजता. आणि तो त्याने मलाही उठवलंय की चला बूर जायचं. राय कुठे जायचंय? बुल कुठे जायचं राया? कानबाईला. कुठे जातोय आपण? कानबाईला. बूर चाललो. ओके. आता दिनेश चाललाय, पहिले गाडी लोड करेल. हे बघा, आमचं 4 दिवसासाठी चाललोय आम्ही. आमचं गाडी सामान लोड व्हायला चाललंय आणि 4 दिवसासाठी घर बंद आहे. सो आम्ही आता हे कॉक्रोच पावडर टाकून जातोय. काही असले, इन केस काही असले तर ते मरून जातात. मशीन चालू आहे 3 मिनिटं आहेत, मग आम्ही कपडे वाळत टाकून निघूया. सो हा आमचा देवारा. अरे संसार काम चुकत नाही. कपडे धुवून जाते, 4 दिवस वाळतील ते. राया इकडे ये. एक्साइटेड. माऊला पण घेऊन जायचंय. वाजले आणि आम्ही सुखसागरला नाश्ता करायला थांबून गेलोय. सुखसागरला आम्ही प्रत्येक वेळेस थांबतो. वॉशरूम इथे आल्यावर हेच मेनू घेतो. हे रायासाठी इडली वडा सांबर, मायासाठी आणि इडली बंटीदादांसाठी. हे नवीन आहेत. हे आमचे बंटीदादा, शंभू आणि पूनम. हे गोलूदादाचे मोठे भाऊ आहेत. का हो, हे आमचे बंटीदादा. ते नेहमी दिसतील तुम्हाला आमच्यासोबत. एवढ्या दिवसात दिसले नाही, पण आता याच्या पुढे दिसतील. हे आमच्यासोबत नेहमी राहतात, पण हे मुलं आल्यामुळे आमचा थोडा घोटाळा झालाय. थोडं शेड्यूल बसत नाहीये. 2-4 वर्षात आमच्या जवळ. हा, शंभू काय खातोय रे? गुलाबजाम. तू कालच खाल्ला ना? काय शंभू इंग्लिश मध्ये सांगणार आहे? काय खातोय इंग्लिश मध्ये सांग. काय खातोय? गुलाबजाम. आणि माऊला फक्त चहा. माऊ काय? मऊ नाश्ता नाही. थोडं नाश्त्याला माझी इच्छा नाही होते. ठीक आहे, चालेल. माऊ आता घरी जाणार आहे ना, तिला घरी मम्मीच्या हातच खायचंय, त्यामुळे पावभाजी, डोसा, मसाल्याची भाजी एक दिवशी. अच्छा, तू तिथे ऑर्डर केलेलं आहे का सगळं? ठीक आहे, तुला घरी एक मेनू भेटत जातील. तुमचा नाश्ता. आणि आता काय मागवलं? का तुम्हाला ह्या कप मध्ये आणि माझ्या बहिणीला का बरं एवढं छोट्या कप मध्ये? मग बहीण छोटी ना. अरे असं मग लहान बहिणीला लहान, म्हणजे वहिनीला मोठा कप, भावाला मोठा कप, स्वतःला मोठा कप, आणि माझ्या बहिणी सोबत का बरं असं केलं? अन्याय थोडी आहे बहिणीमध्ये. पहिले भरला होता त्यांचा अर्धच भरला. नाही ना मऊ, पण तरी आपल्याला छोटा कप. मान मोठा असतो ना बाई, मान आहे, त्यांना मोठा कप केला. पण त्यानंतर आम्ही थोडासा क्विक ब्रेक घेतला. हे बघा, रायन शंभू किती एन्जॉय करताय. आम्ही येऊन पोचलोय आता धुळ्यात. आम्हाला कोण भेटले? आमचे मामा. का मामा बऱ्याच दिवसांनी भेटले. बरं आहे ना? बाला येऊन गेले. बालाजीचे
झाले तुमचा प्रवास कसा झाला? मस्त झाला, धुळ्यापर्यंत एकदम भारी आलो. झाले. माऊला आता बाय करायचंय. बाय बाय माऊ, 20 तारखेला भेटू. परत घ्यायला येऊ तुला. चाल. टाइम झाला आहे 12:48 आणि आम्ही आमच्या गावाच्या पाट्याजवळ. हे आमचं गाव आता इथून 11 किलोमीटर आहे. आता आमचा नवीन रस्ता झाला आहे. तुम्ही हायवेने जर आले तर हे आमचं गाव पालवी हॉटेल आहे. पालवी हॉटेल राईड मारणे का आणि सरळ आमच्या गावाला. तर इथं आता केळीचे वेपर्स चालू आहे. येताच आपलं खानदेशी ओळख. आता केळीचे वेपर्स घेऊया आणि जाऊया घरी. पुढे काय आम्ही तुम्हाला सांगतो. आता आपण चाललो थांडेरला. आमचे रस्ते बघू शकता आता तुम्ही, एकदम मस्त रस्ते झाले. कोणाला जर आमच्या गावाला यायचं असेल तर बिंदास या. पहिले म्हणायचे की आमच्या गावाचे रस्ते चांगले नाही, पण आता बघून घ्या. लाईक करत पुणे नाशिक पेक्षा तर चांगले रस्ते आमच्या इथं. नाशिक मध्ये पूर्ण खड्डे होते. आम्ही नाशिक मध्ये गेलो, सर्वीकडे खड्डे होते. नाशिक पेक्षा आमच्या गावाचा रस्ता एक नंबर आहे. आम्ही आमच्या गावाला पोचलोय. सकाळी आम्ही 3 वाजता घरून निघालो होतो, 3:15ला, आणि करेक्ट 6:15 वाजता पोचून गेलो. आमचे पप्पा इथे काम करताना. राया येस, आमच्या बघा इथं सोफा वगैरे खाली गेला आहे. इथे नाही बसणार आहे. इथे नाही प्लॅन आहे, इकडे प्लॅन आहे. आणि आम्ही पुण्यावरून गेलो ना. आई कुठे फिरत होते? आई बायांना बोलवायला गेली ती. बाहेरनं बोलून करू का तयारी? हा करा हा. लगेच. आता इकडे या. नाही ना ती बाई बोलवायला इकडे या. आली, कानबाई. बरं. हं. आई कुठे गेल्या होत्या? कानबाई घ्यायला जाणार आहे म्हणून त्या बायांना बोलवायला गेली ती. आता लगेच जायचं का? हो, थोड्या वेळाने. अर्धा कानबाई तास. घ्यायला जायचं. हो. काय काय करायचं आता? आता तयारी करून घ्या. साडी बिडी नेसून हो, घेऊ. मग तिकडनं आपण कानबाई आला. कानबाई घेऊन यायचं आणि देवारात ठेवायची. हो, हं? इथं पुढच्या हॉलमध्ये. पण मग उद्या पण आणू शकलो असतो ना, का शुक्रवारी चालायचं? शुक्रवारी आणावं लागतं. शुक्रवारी शनिवारी नाही आणत. शनिवारी आणत नाही. तर ठीक आहे, आज आम्ही कानबाई घेऊन येऊ. आता आमच्या घरीच बसणार आहे. घरी कामं केले. हे तुम्ही काय काय तयारी केली याच्यात? हे पाट आहे हं. आणि कालकी याच्यामध्ये कानबाई आणायची. कानबाईचं पाहुणे मुखवटं. म्हणून आपण आपल्या घरी कार्यक्रम करतो. हा, कार्यक्रम करतोय. हे घेऊन जायचंय आणि पाठ पण घेऊन जायचंय. नाही, पाट इथंच राहणार. पाट इथेच इथून राहणार. आल्यावर पाटवर ठेवणार. ठीक आहे, हे फक्त आपल्याला एवढंच घेऊन जायचंय. हो. ठीक आहे. हे बघा, आमचं घर सगळं साफ झालंय. सोफा आणि दिवाणच आहे. सोफा पण आम्ही आता उद्या बिद्या हलवून देऊ. आणि राया काय दिलं रे बाबांनी? जेम्स, चला मग. तर तयारी झाली का तुमची? येस, आमची तयारी झाली. आम्ही तुम्ही आज सेम ट्युनिंग केलंय? हा, आमच्या सारख्या साड्या आहेत. आम्ही आमच्या पुण्याच्या घराला घेतले होते या साड्या. हा हा हा. आणि आता हे बघा, इकडे बघा, आम्ही आता कानबाई घ्यायला चाललोय. तयारी झाली, पूजेचं ताट झालंय. आता सगळ्या लेडीज येतील. आई आता बोलवायला चालल्या. आईने बोलून आणलंय? नाही, आता परत एकदा बोलवायला जाणार आहे. तोपर्यंत अच्छा. मी पाणी दिला तर त्या काकू आल्या दिल्या तर. ओके. मग आम्ही कानबाई घेऊ. तो आमचा व्हिडिओ पाहत राहा. आणि कानबाई माता की जय जय. कानबाई माता की. आता आमच्या घरी कानबाई येणार आहे 4 दिवस. तर कसं राहील, काय राहील, आई सांगतील तुम्हाला. बरेचसे लोक आपल्याला विचारत होते आपल्या हा, फोटोज कानबाई कमेंट्स काय वर की असते? कानबाई काय असते. तर आपण डिटेल मध्ये सांगूया सर्व. सगळं सांगू तुम्हाला. आमचे पप्पा कसं काय माहिती घेऊन procedure? येतील आणि पप्पा सांगतील बरोबर. पप्पा पूर्ण माहिती घेऊन येणार आहे हा, का पप्पा? चला. तर अशा प्रकारे आम्ही कानबाई आणण्यासाठी तयारी केली होती. आणि मोस्टली सगळ्या लेडीज येऊन गेल्या होत्या आणि काही लेडीज आम्हाला रस्त्यात जॉईन करणार होत्या. सो आम्ही ह्या घरी आलो होतो. ह्या घरी मीन्स हे आमच्याच सोनवणे कुटुंबाचा परिवार आहे. मागच्या वर्षी यांच्या घरी कानबाई होती. सो ह्या घरून आम्ही आमच्या घरी कानबाई यावर्षी घेऊन जाणार होतो. सोनवणे परिवारात अशी परंपरा आहे की कानबाई एकाच घरी असते, पण काही अडीअडचणींमुळे ते त्यांच्या घरी करू शकले नव्हते. सो मागच्या वेळेस ह्या काकांनी पुढाकार घेऊन त्यांच्या घरी कानबाई केली आणि ह्या वर्षी ती आमच्या नशिबाला आली आणि आमच्या घरी कानबाईचं आज आगमन होणार होतं. सो आम्ही सगळ्यांनी पूजा करून घेतली. तिथे जेवढे लेडीज आल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी कानबाईला हळदी कुंकू लावून ओवाळून घेतलं. त्यानंतर ज्या घरात मागच्या वर्षी कानबाईचं आगमन झालेलं होतं त्यांनी आज कानबाईची ओटी भरून
तिची पाठवणी केली. कानबाई मीन्स एक आपले लेकच असते जी माहेरपणास येते असं समजलं जातं. सो मुलीला सासरी जाताना जसं ओटी भरून देतात तशी त्यांनी ओटी भरून त्यांनी आमच्या घरी पाठवली. आणि ही कानबाई आम्ही आता 4 दिवस आमच्या घरी माहेरवासासाठी आणलेली आहे. बघा त्यांनी हळद कुंकू लावून या काका काकूंनी आरतीही करून घेतली. त्यानंतर कानबाई आमच्या घरी घेऊन जाण्याची वेळ आली होती. सो आम्ही जो हार घेऊन गेलो होतो तो कानबाईला घातला आणि कानबाईची आरती आणि देवपूजा करून घेतली आणि आमच्या कानबाईला आग्रह केला की आता आमच्या घरी सुद्धा चल. आणि खरंच खूप नशीबवान लोक असतात ज्यांच्या घरी कानबाई येते असं मानलं जातं. कानबाई हा सण खानदेशात खूप प्रसिद्ध आहे. ज्यांना माहीत नाही त्यांना येत्या 4 दिवसात समजेलच की नक्की कानबाई काय असते, कानबाई कशी साजरी केली जाते. आणि बघा इथे आम्ही सगळं औक्षण करून घेतलं. औक्षण करून झाल्यानंतर आम्ही कानबाईला वाजत गाजत घरी घेऊन जाणार होतो. या वाजत गाजत जेव्हा घेऊन जातो तेव्हा सगळे गावातले जे लेडीज असतात ते आपल्या घरासमोर आल्यावर कानबाईची आरती करतात, ओवाळतात आणि खरंच खूप छान असं वाईब्स असतात. खूप छान एकी असते जी गावातली एकी ही अशा कार्यक्रमांमध्येच दिसून येते. तुम्ही आता बघणारच आहे, मी काही म्युझिक किंवा व्हॉइस ओव्हर टाकत नाही कारण की ते क्लिप्स बघण्यात त्या विथ साऊंडच खूप मजा येणार आहे. सो चला तर बघूया कानबाई आता आमच्या घरी कशी आली. मागच्या महिन्यात आलो तिरुपती फिरून, या महिन्यात चाललो कानबाई घेऊन. कानबाई सोबतच आम्ही आता हे जे डालकीत तुम्हाला 2 नारळ दिसत आहेत ते कन्हेर राजा आणि कानबाई असे 2 नारळ असतात. कन्हेर राजा मीन्स आपले कानबाईचेच पती असं मानलं जातं आणि कन्हेर राजा आणि कानबाई हे शंकर पार्वतीचंच रूप असं मानलं जातं. आणि बघा हे आता आम्ही प्रॉपर डालक्याला बांधून आणि आता हे नाचत गाजत आम्ही घरी घेऊन चाललो होतो.
लाव बारीक. बारीक लाव बारीक.
कानबाई
त्यानंतर आलेल्या सगळ्या बायांना हळदी कुंकू देऊन त्यांचा नमस्कार केला आणि आईंनी चहा ठेवलेला होता. सो चहासुद्धा सगळ्यांना घरात बाहेर दिला. आणि हे बघा, सगळ्यांचं काय हळदी कुंकाचं शूट नाही करता आलं, पण जे बाकीचे लेडीज उरले होते त्यांचं मी शूट करून घेतलं. जशी खानदेशात कानबाई फेमस आहे, तसं कानबाईसमोर अशी फुगडी करून नाचणं आणि कानबाईला नाचवणं ही खूपच फेमस आहे, खूप प्रसिद्ध आहे. बघा, ही अशी प्रकारे फुगडी घातली जाते. आणि ही अशी फुगडी फक्त असं नाही की ज्यांना येते त्यांना, कितीही म्हातारी बाई असू दे किंवा कितीही नवतरणी बाई असू दे, कानबाईसमोर अशी फुगडी घालतात किंवा फुगड्या खेळतात. जेव्हा कानबाईला आम्ही आणत होतो तेव्हा तुम्ही बघितलं सुद्धा असेल की तिथे सुद्धा असं कानबाईसमोर नाचलं जात होतं.
आता कानबाई आली आहे आणि कानबाई काय असते हे आता आमच्या ताई सांगणार आहे. आई ओळख करून द्या. या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत. मोठ्या मोठ्या जाऊ- जेठाणी. या माझ्या मोठ्या सासूबाई आहेत. या पण माझ्या देराणी आहेत. आमच्या सासूबाई आहेत. हा. या हे बी मोठ्या आमच्या सासूबाई जेठाणी. आहेत. या माझ्या या आमच्या जेठाणी. सूनबाई. हा या माझ्या जेठाणी. या आमच्या ननंदबाई आहे म्हणून वरती बसल्या आहेत त्या. त्यांचा मान आहे. काही विषय नाही. बसा बसा तुमचा मान आहे. हा. तर ताई सांगा कानबाई काय असते? कानबाई म्हणजे आमचा श्रावण महिन्यामध्ये कानबाईचं आमचं स्थापनाच असते नेहमी. स्थापना केल्याशिवाय आम्हाला चालतच नाही. आणि कानबाई म्हणजे आमचा मोठा हे असतं. खानदेशी लोकांचा सण असतो हा. ते बसवले की आमचे मुलं बाळ सगळे येतात. धीर जेठ डिकरे खोकरे सगळे येतात. सगळे पूजाला बसतात. ते खूप आज आम्ही दुसऱ्याकडून म्हणजे कानबाई पाहुणे म्हणून आणली. आम्ही नेहमी दुसऱ्याकडे होती आमच्या मोठ्या घरामध्ये. मग तिथून पाहुणी म्हणून घरी आणली. मग तिचा सत्कार केला. आज मिरवणूक केली शनिवारी आणता येत नाही म्हणून शुक्रवारी. कानबाई ही कुलदैवतचं हे राहतं बुवा. त्याच्यासाठी कानबाई खानदेशामध्ये हा सण साजरा केला जातो. माताची बहीण आहे. सांगा. कानबाई आहे ना, या म्हणजे सर्व भाऊबंद जमा होतात. अशा सणालाच जमा होतात आणि सर्व मिळून कानबाईचा सण साजरा करतात. ही कानबाई आहे ना दुसऱ्याकडे होती. ती मिरवणूक काढून गल्लीत आणत नाचत कुदत वाजत गाजत आणली घरी. पाहुणीन म्हणून आणली. माता याची स्थापना करायची आहे आम्हाला. माता शनिवारी येत नव्हती म्हणून शुक्रवारी स्थापना करायला आणली. वाजत गाजत माता आणली. इथून पुढचा कार्यक्रम कसा असेल? ते रविवारी आता शनिवारी आहे ना भाजी भाकरचा रोट असेल राहील तो पूजला जाईल शनिवारी मग. आणि रविवारी आहे ना तर पुरणपोळीचा निवेद्य द्यावा लागेल. सकाळी आंघोळ वगैरे करू, तिची स्थापना करू, ते डेकोरेशन करू, मग ते हे केले जाईल. स्थापना करू. सोमवारी मग तिचं विसर्जन होईल. सोमवारी विसर्जन होईल. सोमवारी विसर्जन होईल. मग आम्ही तापीवर तिला घेऊन जाऊ आणि वाजत गाजत. हा आता ही कानबाई आपल्या एक एक भाऊबंदकीची असते ना. आता ही आपल्या सोनवण्यांची कानबाई. तर ही आपली मागची दैवते कुलदैवतेचाच अवतार असतो. माहेरी येते ती. बरोबर आहे ना? हा पुष्पाताई. मुलगी म्हणून आमचा काहीच नाही. आमचा मान फक्त इथं बसायचा आहे. ननंदबाई आपला मान घ्यायला विसरणार नाही. हे आता आपल्या ह्या वर्षी आपल्या घरी पुढच्या वर्षी सुखी समाधानी सगळ्यांना जर चांगलं पावली मग आता पुढच्या वर्षी आपण आपल्या मोठ्या घरी करायचं. हा या आमच्या मोठ्या घरातल्या या आमच्या मोठ्या आई आहेत आणि ह्या मोठ्या ताई आहेत आमच्या. पुढच्या वर्षी तर कानबाई माते की जय. ठीक आहे. आली माझी कानबाई अंगण्यात माय रंगण्यात. आली माझी कानबाई अंगण्यात माय रंगण्यात. येऊन बसली बंगल्यात माय बंगल्यात. येऊन बसली बंगल्यात माय बंगल्यात. घरच्या बाईचे जोडवे घालून खुशी झाली मनात माय मनात. घरचे बाईचे जोडवे घालून खुशी झाली मनात माय मनात. आली माझी कानबाई अंगण्यात माय रंगण्यात. आली माझी कानबाई अंगण्यात माय रंगण्यात. येऊन बसली बंगल्यात माय बंगल्यात. येऊन बसली बंगल्यात माय बंगल्यात. घरच्या बाईचे पोत घालून खुशी झाली मनात माय मनात. घरच्या बाईचे पोत घालून खुशी झाली मनात माय मनात. आली माझी कानबाई अंगणात माय रंगणात. आली माझी कानबाई अंगणात माय रंगणात. येऊन बसली बंगल्यात माय बंगल्यात. येऊन बसली बंगल्यात माय बंगल्यात. घरचे बाईचे झाली मनात माय मनात. घरचे बाईचे कुंकू लावून खुशी झाली मनात माय मनात. आली माझी कानबाई अंगणात माय रंगण्यात. आली माझी कानबाई अंगणात माय रंगण्यात.
येऊन बसली बंगल्यात माय बंगल्यात, येऊन बसली बंगल्यात माय बंगल्यात, जय कानबाई माता की जय. अशा प्रकारे आमच्या घरी कानबाई येऊन गेली होती. कानबाईचे फक्त आगमन झाले. कानबाई बसवणं, कानबाईचं थाट, कानबाईचे भाकरीचे रोट हे सगळं बाकी आहे. इथून पुढच्या ब्लॉगमध्ये भेटेलच. पण आज संध्याकाळी म्हटलं कानबाई आलीच आहे तर थोडंफार मेहंदी काढून घ्यावी. सो आमच्या गल्लीत आसपासच्या जागा होत्या किंवा जे आसपासच्या जे बोलवण्याच्या हाकेच्या अंतरावर होते सो त्यांना आम्ही बोलून घेतलं होतं आणि गाणेही गायले. खूप मजा आली. उद्या संध्याकाळी अजून सगळे सोनवणे फॅमिली येईल आणि ही कानबाई फक्त आता आमच्या घरी आली म्हणून आमचा कार्यक्रम नाही, तर हा सगळा कार्यक्रम सोनवणे फॅमिलीचा आहे. फक्त यावर्षी आमच्या घरी ठेवण्यात आली. आणि बघा इथून पुढे तुम्हाला समजेलच की काय काय असतं. आणि बघा अशा प्रकारे मेहंदी बिंदी काढली आम्ही आणि गाणी गायले. सासरा म्हणा हावशी सेना कसा धावतईन, सासरा म्हणा हावशी सेना कसा धावतईन. लाडकी कानबाई म्हणी लाडकी सेना कणर धावतईन, कानबाई म्हणी लाडकी सेना कणर धावतईन. काया वावर माधवनंदिनी पामर, शिंपी दादाले पान कवाडसू, शिंपी दादाले पान कवाडसी, शिंपी नादार काले जासून माय, जासून माय पंजन वाज सटैराई, तुझ्या गोडाणी चिमणी कानबाई, पाये पंजन वाज सटैराई, तुझ्या गोडाणी चिमणी कानबाई, पाये पंजन वाज सटैराई. मेहंदी दाखवा. दाखवा ताई मेहंदी. ताई कोण नंबर द्या. ज्योती मेहंदी दाखवा. मेहंदी हा ना. आमची मेहंदी काढून झाली. आमची मेहंदी काढून झाली. आता 11 वाजले. आज आमच्या कानबाईचं आगमन झालेलं आहे. दाखवा कानबाई. आमच्या कानबाईचं आगमन झालंय. अशा प्रकारे आम्ही आता परत येऊन सगळ्यांनी मेहंदी काढली. मेहंदी दाखवून द्या सगळ्यांनी. आमच्या आईंकडे तुम्ही पुढे दाखवा. तुमची पण ऑर्डर द्यायची. हा तुमची दाखवा. छान आहे हा सगळ्यांची. अजून आमचा कार्यक्रम संपला नाही, आता चालू झालाय. सो आता इथून पुढे 2-3 दिवस आमचे ब्लॉग येतील. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.